नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती तर्फे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सदरील निवेदनाचा विषय आहे सन 2024-2025 च्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे संच मान्यता 31 मार्च 2025 पूर्वी जनरेट करून सर्व अंशतः अनुदानित शाळांना संच मान्यता मिळाव्यात, अन्यथा 1 एप्रिल 2025 रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत असल्याबाबत पत्रात म्हटले आहे की महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना सन 2024-25 च्या सप्टेंबर 2024 ची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करून 31 मार्च 2025 पर्यंत मिळाव्यात, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची संच मान्यतेबाबतची अडचण सर्व शाळांना येणार नाही। तरी अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024-25 ची संच मान्यता 31 मार्च 2025 पूर्वी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना मिळाव्यात, अन्यथा 1 एप्रिल 2025 रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहोत, कळावे। खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष। मित्रांनो, राज्यातील अंशतः अनुदानित शाळांच्या संच मान्यता 31 मार्च 2025 रोजी मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळा कृती समितीने या अगोदरच 17 तारखेला निवेदन दिले होते। त्यास अनुसरून अद्यापपर्यंत देखील संच मान्यता न मिळाल्याने कृती समितीतर्फे 31 मार्च 2025 पर्यंत संच मान्यता जनरेट करून शाळांना देण्यात याव्यात अशी मागणी ठेवली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास 1 एप्रिल 2025 पासून पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन याद्वारे देण्यात आले आहे। तरी या आंदोलनाला जास्तीत जास्त अंशतः अनुदानित शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खंडेराव जगदाळे सर यांनी केले आहे।